तर आजची आहे भोगी. तर सकाळी मी लवकर उठले आणि मस्त सडा रांगोळ झाली आणि देवाची देवपूजा केली आणि सूर्यनारायणाला ववसिलं आणि म्हटलं चला आता आजची भोगी असल्यामुळे आणि आमच्या इथे गल्लीमध्ये हे पण येणार होती दिंडी, तर म्हटलं चला थोडंसं लवकर आवरून घेऊ आज भोगी असल्यामुळं. आणि मार्केटमध्ये पण जायचं होतं भोगीचा बाजार वगैरे घ्यायला. तर दुसरे ब्लॉग तुमच्यापर्यंत येणार आहेत माझे दिंडीचे वगैरे. तर दिंडी गेली त्याच्यानंतर घरी आले तर ह्या कुंभारींताई आलेल्या होत्या खण घेण्यासाठी, तर विकायला. तर त्या बैल वगैरे दरवर्षी घेऊन येत असतात. तर खण वगैरे घेतले आणि आज हळदी कुंकाचा मान म्हणजे मकर संक्रांत. तर खूप आनंद उत्सव मकर संक्रांतीला मस्त वाटतं. तर खण आले होते, मस्त हळदी कुंकू दिलं त्यांना पण खणांना पण. आणि त्याच्यानंतरून म्हटलं चला आता जायचं आहे मला पण गावामध्ये भोगीचा बाजार करण्यासाठी. आजचीच भोगी आहे पण कामानिमित्त मला काही जाणं झालं नाही. तर म्हटलं चला आता मार्केटमध्ये जाऊ, तो पण ब्लॉग तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर मी असे मस्त खण असे बघून घेतले काही, कारण काही किनला असे चीर वगैरे गेलेली असते ना, तर असे व्यवस्थित बघून घेतले म्हणजे बरं असतं. आणि काही फुटके पण असतात त्याच्यामध्ये आणि काही सगळे सारखेच होते ते आणि लहान मोठे काही नव्हते, कारण तुळशीचा खण म्हणजे थोडा छोटा असतो, पण त्यांनी सगळे सारखेच आणलेले होते. तर खणांना पण असं मस्त हळदी कुंकू दिलं. आता हा महिना म्हणजे पुसाचा महिना म्हणजे हळदी कुंकाचाच आपला मान असतो हळदी कुंकाचा. तर म्हणलं चला आजची आहे भोगी. तर अजून बाजार वगैरे करायचा बाकी आहे. तर त्यांना मस्त हळदी कुंकू दिलं ताईंना त्यांना पण. आणि दारावरच आलेले होते विकायला, म्हटलं मग गावातून आणण्यापेक्षा